नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. एक महत्त्वाचा विषय, अत्यंत गंभीर विषय, म्हणजे मी गंभीरच विषय सांगत असतो, पण हा अत्यंत संवेदनशील विषय. बलात्कार तुमच्या मुलीसोबत देखील होऊ शकतो. बलात्कार तुमच्या बायकोसोबत होऊ शकतो. जी स्त्री आहे ना, त्या स्त्री म्हणजे ती कुठलीही स्त्री असो, तिच्यासोबत आजच्या घडीला काहीही घडू शकतं. अशी काहीशी परिस्थिती देशामध्ये आहे, तुमच्या आजूबाजूला आहे, गावखेड्यांमध्ये आहे, जिकडं म्हणजे सगळीकडं असुरक्षिततेचं वातावरण चालू आहे. मी गोष्ट सांगतोय काल परवा झालेल्या त्या मागच्या घटनेची. कोलकातामधल्या, बंगालमधल्या त्या मेडिकल कॉलेजमधल्या त्या हॉस्पिटलमधली जी घटना घडली आणि त्या स्त्रीला ज्या अमानुषपणे तिच्यावर अन्याय अत्याचार झाले, अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे त्याच तिथल्या हॉस्पिटलमधल्या काही लोकांनी सगळं षडयंत्र रचलं काय, मग त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, राजकारणी, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तळपायाच्या मस्तकात जाते आणि मनाला कुठंतरी भीती वाटते की बाबा उद्या येणाऱ्या काळामध्ये लोकांनी मुली जन्माला घालायच्या की नाही, हा प्रश्न पडतो मनाला. कारण या सगळ्या गोष्टी घडत असताना, म्हणजे हे जे घडतंय ना, मला आज बोलण्यासारखे शब्द नाहीत या सगळ्या गोष्टींवर. जे घडतंय ना, मी तुम्हाला खास व्हिडिओ का सांगतोय ना, काय मला पुढं सांगायचं सगळं सांगतो तुम्हाला. सविस्तर जरा व्हिडिओ पहा. एक महत्त्वाचा व्हिडिओ, अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुलीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तुम्हाला तुमच्या घरातल्या आया बहिणी, तुमच्या मुली, सगळ्यांना हे फक्त सांगा, दाखवा. आणि हे करणं, हे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काळाची गरज आहे. काही दिवसांपूर्वी इथं आपल्या यशस्वी शिंदेला मारून टाकली त्या जिहाद्यांनी. म्हणजे हातपाय काय, ती अवस्था भयंकर. त्या कर्नाटकमध्ये कुठं घटना घडतायत, कुठं त्या दिल्लीत घटना घडतायत, कुठं मुंबईत घटना घडतायत. जिकडं तिकडं महिलांवरचे अन्याय अत्याचार, महिलांवरचा बलात्कार, आणि बलात्कार होतोय ते होतोय. आणि इतकी अमानुषपणे तो सगळा गुन्हा पाहून ना अंगावर एक शहारे उभे राहतात. म्हणजे हे सगळं करणारे हैवानच असू शकतात, एवढं मात्र नक्की. कारण ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टींवरती अंमल नाही आहे कुठल्या गोष्टीचा. म्हणजे कालच मी एक बातमी ऐकली. काय ऐकली की दुबई, म्हणजे जे आपलं तिकडं काय ते दुबई नावाचं शहर आहे आपलं, तिकडे ही सगळी जी शहरं आहेत दुबईमध्ये, ही सगळ्यात महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित असं शहर आहे. आता मी तुम्हाला कुठल्या दुबईबद्दल सांगतोय, जे दुबई जी मुस्लिम शहरं आहेत, त्या मुस्लिम शहरांमध्ये जर महिला 100% सुरक्षित असतील, असा सर्वे आहे या जगामध्ये. सगळ्यात सेफ महिला कुठं असतील तर त्या दुबई शहरामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी ऐकताना आज या महाराष्ट्रात, या देशात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एक योद्धा या राज्यात जन्माला आले, ज्यांनी बाईच्या पदराला हात घातला तर हात घालणाऱ्याचे हात पाय छाटून कलम करून त्याला चौकात उभं केलं. या राज्यातल्या आया बहिणींना रस्त्यात मारून फेकलं जात आहे, गुप्तांग कापली जात आहेत, तापलेल्या सळ्या, तापलेल्या या गोष्टी गुप्तांगांमध्ये घातल्या जातात. किती विचित्र गोष्ट आहे, किती किळसवाना प्रकारे तुम्हाला समजतंय का आपल्याला काय. म्हणजे मला बोलताना मग भीती वाटते या सगळ्या गोष्टी बोलताना. आज इतकी भयावह परिस्थिती असताना खरोखर मुलगी पोटी जन्माला यावी का, हा एक भयावह प्रश्न आई वडिलांना पडत असेल. ही आत्ताची परिस्थिती हे लक्षात घ्या. का घडतंय, कसं घडतंय तुम्हाला सांगतो. सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही नसा दाबाव्या लागतील, त्याशिवाय ही गोष्ट उघडणार. तुम्हाला काही जणांना वाईट देखील वाटेल मी काय बोलतोय त्याचं, पण हे बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवा. तुमची मुलगी काय करते, तुमचा मुलगा काय करतो, कुठे जातात, कुठे फिरतात, त्यांचे मित्र कोण, त्यांचे मैत्रिणी कोण, तुम्ही कुठल्या वातावरणात राहताय, तुम्ही कुठल्या समाजात राहताय, तुम्ही कुठल्या विचारसरणीच्या लोकांसोबत राहताय, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. एवढं लक्षात ठेवा. कुठली एक मुलगा आणि एक मुलगी जाऊन या सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्याची सुरुवात कित्येक वर्ष, कित्येक दिवस आधी झालेली असते. एवढं मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवावं. म्हणजे आज ज्या काही महिलांवरती अमानुष सगळ्या गोष्टी घडतायत, पुरुष जात ही जबाबदार आहे. जात म्हणण्यापेक्षा काही पुरुष किंवा काही मुलं या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. बाह्यात पोरं ही सगळी टहूळकी करायला लागलेत ना, ही अत्यंत चुकीची बेशरम गोष्ट आहे. आज आमच्या मुलांना आम्ही प्रत्येक गोष्टीची मुभा देतोय. मग ते अगदी कुठंही फिरण्यावरती असो, मुलींमध्ये जाणं असो, मग क्लबच्या पार्ट्या असो, सगळ्या ड्रग्ज घेणं असो, दारू घेणं असो, धिंगाणा करणं असो, आम्ही आमच्या मुलांना कधी संस्कार नावाची गोष्ट शिकवतच नाही. म्हणजे एका मुलीला जर आम्ही हे सांगू शकत नाही की तुझी छाती झाकून कुठेतरी बाहेर पड, त्यांना जरा तर फिरणारच आहे त्या अवलादींच्या. हे अवलादी असले राहणार नाही आहेत. पण तुझी काळजी किती घेतेस हे जर आम्ही ठणकावून मुलींना सांगू शकत नसेल, आमच्या पोरांना सांगू शकत नसेल की बाबा कुठं जातोय, कुठं दारू पितोयस, कुठं जाऊन माती खातोयस,
या गोष्टी जर आम्ही विचारत नसू ना, तर तुमची मुलगी आणि तुमची मुलं जर असल्या घाणेरड्या संस्कारातून जात असतील ना, तर हेच घडणार. उद्या तुमच्या मुली कापून फेकल्या जातील, तुमची मुलंही बलात्कार करतील. या सगळ्या गोष्टी थोड्याशा सुन्न करणार आहेत. मी थेट बोलतो या सगळ्या गोष्टी. तो अनेकांना रागेल, वाईट वाटेल या सगळ्या गोष्टींचं, पण लक्षात घ्या आपण कुठून सुरुवात करतो. कुठंतरी तुम्ही जे बीज पेरताय ना तुमच्या मुलांमध्ये, जी तुमची मुलं जन्माला येत आहेत, त्यांना काय शिकवायचं आहे, त्यांच्या मेंदूमध्ये काय घालायचं आहे, त्यांना काय शिक्षण द्यायचं आहे, त्यांच्यावर काय संस्कार करायचे आहेत ना, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण ज्या ठिकाणी तुम्ही मुभा देऊन टाकता ना, त्या ठिकाणीच या गोष्टींची सुरुवात होते. त्या ठिकाणीच या सगळ्या गोष्टी, कारण ज्या प्रकारे मुभा मिळाली की या तरुण वयामध्ये मुलांना काय माहिती आहे हो काय करायचं आणि काय नाही. मी म्हणत नाही की आरोपी सगळे तरुणच आहेत, त्यांना काय या सगळ्या, पण कुठेतरी तुम्ही शिकवाल ना, तेव्हा 20-25 वर्षानंतर त्या मुलावर काहीतरी संस्कारांचा प्रभाव पडेल, ही मात्र गोष्ट लक्षात घ्या. कारण जी लोक असले प्रकार करणारे असतात ना, त्यांच्यावर त्यांच्या मेंदूवरती कुठला ताबा नसतो ना, त्यांना कुणाचं काही घेणं देणं नसतं. म्हणजे एक साध्या घरातला मुलगा, एक सुशिक्षित संस्कारित मुलगा जर अशा काही गोष्टी करत असेल ना, तर त्याच्या मनामध्ये 10 वेळा विचार येतात, माझ्या आईवडिलांचे, माझ्या घरच्यांचा, माझ्या समाजाचा, माझ्या स्वतःच्या एक वैयक्तिक माझ्या व्यक्तिमत्वाचं काय पुढे होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा तो मुलगा असतो. पण ज्या विरोधात इकडे ही सगळी बेफाक झालेली अवलादी असतात, त्यांना असले विचार येत नाहीत. त्यांना मारून टाकायचे, मग ते तुकडे करायचे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये येतात. काय येतात? कारण पहिल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये फक्त तेच शिरले, तोच समाज, तेच संस्कार, तेच मित्र, तेच सगळं कानावर पडतंय, त्याचाच इन्फ्लुअन्स आयुष्यामध्ये आज इतक्या प्रभावीपणे तरुण या सगळ्या गोष्टींच्या जाळ्या खाली येतोय ना, हे आपल्याला जरा समजलं पाहिजे. निषेध आहे असल्या गोष्टींचा. अरे जर तुमच्या पोरी बाई जर सुरक्षित नसतील तर मरणार असतील, काय उपयोग आहे हो, काय उपयोग आहे. म्हणजे ज्या मुलीला तुम्ही 20-25 वर्ष वाढवायची, तिला जर कोणीतरी बलात्कार करून गटारांमध्ये फेकत असेल, कुठं तुकडे करून जर फ्रीजमध्ये ठेवत असेल, पोत्यात भरत असेल, याच्यासारखी शर्मनाक कुठली गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. एक माणुसकीच्या नावाला तर कलंकच आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर कुठली प्रशासकीय व्यवस्था, मग ते पोलीस असो, राजकारणी असो, जर त्याच्यामागे हात चालवत असतील, तर तुम्ही मतदान देताना काय खाता, गू खाता का शेण खाता, याचा जरा विचार करून सगळ्या गोष्टी करत जा. याचा जरा विचार करा. कुठल्या आमदाराची खासदाराची पोरगी नाही अशी मेली जात, मारली जात, तिला नाही मारली जात, तुमच्या आमच्या सामान्यांच्या मरतात. तुम्ही ज्या भावनिकतेने एखाद्या पक्षाला मतदान करताना, एखाद्या नेत्याला मतदान करता, एखाद्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही जेव्हा निवडून देताना किंवा त्याची निवड करताना, तेव्हा भान ठेवा की ज्या माणसाला आपण निवडून देतोय, ज्याला, तो तुमच्या घराचं, तुमच्या मुलाबाळांचं, त्यांचं भविष्य असो किंवा त्यांची सुरक्षितता असो, या सगळ्या गोष्टीकडे तो पाहणार आहे की नाही, याची जबाबदारी घेणार आहे की नाही तो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी अशा एकमेकांवरती अवलंबून आहेत. ही जरा गोष्ट प्रत्येकाला कळू द्या. आज तरुणांमध्ये जो इन्फ्लुअन्स होतोय, जे ते घेतायत ना या सोशल मीडियाच्या सगळ्या काळामधून, जे काही चाललंय सगळ्या बाहेरच्या समाजामध्ये, पोरगा घरी बाहेर गेला तर 12-12, 1-1 वाजेपर्यंत घरात येत नाही. काय करतो त्याला कधी प्रश्न विचारलाय? नाही विचारला. मग तो सिगरेट पितो, दारू पितो, ड्रग्ज घेतो, क्लबला पार्ट्या करतात. तुम्ही तुमच्या हातानं अधोगतीला तुमच्या पोराबाळांना टाकताय, लक्षात घ्या. तुमचा घरातला एक मुलगा जर रोज असले धंदे करत असेल ना, तर तुमच्या घरात राहत असलेली मुलगी देखील अशाच एखाद्या घाणेरड्या अवलादीच्या हाताखाली येईल आणि तिला मारून टाकली जाईल. संस्कारांना आम्ही कमी पडतोय. आम्ही या सगळ्या परिस्थितींना हे होणार नाही असं नाही, पण याला कुठेतरी आम्ही रोखू शकतो, त्याला कुठेतरी आम्ही आळा घालू शकतो. हे जरा स्वतःच्या मनाला विचारा. एखादा नेता तुम्हाला रस्ते बांधून देतो म्हणजे साला उपकार करत नाही तुमच्यावर, आणि तुम्ही जर फक्त रस्ते, राशन कसं फ्री मिळतंय आणि गहू तांदूळ कसे आम्हाला फुकटात मिळतात, याच्याकडे बघून जर मतदान करणार असाल ना, तुम्ही साले शून्य आहात, एवढं लक्षात घ्या. शून्य आहात तुम्ही प्रत्येक बाजूचा जर, चारही बाजूंचा जर आलटून पालटून विचार करणार नसाल ना मतदान करताना आणि या सगळ्या गोष्टी करताना, तर स्वतःला लाज वाटली पाहिजे स्वतःची जगताना. कारण तुम्ही तुमच्या येणाऱ्या भविष्याला असल्या अंधकारात ढकलताय, एवढं मात्र नक्की मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. मी फार अभ्यास करतो अशा घटनांवरती. जेव्हा माझ्या हाती या सगळ्या गोष्टी लागतात ना, तेव्हा समजतं की बाबा याची सुरुवात कित्येक दिवस, कित्येक वर्ष आधी होते. हे नकळत आपल्याला समजत नाही. चाललंय काय, जोपर्यंत घडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काहीच कळत. आता ती ममता बॅनर्जी, ती बंगालमधली ती ममता बॅनर्जी, ती मुख्यमंत्री, ती बाई, ती मोर्चात उतरले त्या सगळ्या रेपच्या, त्या अगेन्स्ट कोणाच्या, साली मुख्यमंत्री तू उतरते कोणाच्या विरोधात. काय थराला राजकारणी गेले हो, काय थराला गेले.
काय थराला गेले, माझ्या अंगावर काटे येतात या सगळ्या गोष्टी बोलताना. जरासं भान ठेवा, समाज म्हणून जगत असताना तुम्ही जे करताय ना, कारण तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ज्या माणसाला निवडून देताय तो माणूस प्रशासन चालवतोय, ते प्रशासन तुमची सुरक्षा करते. तुमची सुरक्षा याचा अर्थ तुमच्या मुलाबाळांची, तुमच्या पोरींची, आया बहिणींची सुरक्षा. जिथं प्रशासन, जिथं राजकारणी तुम्ही भिगारचोट निवडून दिले ना, तिथं तुमच्या आया बहिणींना असंच कापून फेकलं जाणार. ही माझी गोष्ट लक्षात ठेवा, एवढं मात्र तुम्हाला मला सांगायचं आहे. या ज्या घटना घडतात अत्यंत रक्त खवळून उठतं, पण आपल्या हातात काही नाही आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, काही नाही आहे. आम्ही फक्त निषेध करू बस, बाकी काही नाही करू शकत. आम्ही यांना मारू, यांच्यावरती केसेस चालतील, सगळ्या गोष्टी होतील, पण एका स्त्रीवर झालेला अन्याय आणि तिच्या आबरूचे काढलेले धिंडवडे या गोष्टी कधीच समाजातून मिटत नाहीत, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. गेलेला जीव परत येत नाही, झालेलं नुकसान कुटुंबाचं परत कधी येत नाही, ही मात्र गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि माझी एक गोष्ट तुम्हाला सांगणे, तुमची पोरं असो, तुमच्या पोरी असोत, तुमचा समाज असो, तुमचं कुटुंब असो, तुमची प्रत्येक गोष्ट असो, जरा चाळणीतून पीठ चाळताना तसं एकदा चाळून घ्या आणि त्यातून जो चाळ निघेल ना तो पहिला बाहेर फेका, तरच तुमची येणारी पिढी सुरक्षित राहील. नाहीतर अशाच पिढ्या कापून फेकल्या जातील आणि असेच निर्दयी मृत्यू होत राहतील, एवढं मात्र नाही. कारण आपण ज्या मातीत राहतोय ती माती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ज्या महाराजांनी बाईच्या पदराला हात घातला म्हणून हात कलम केले, एवढं मात्र लक्षात ठेवा प्रत्येकाला. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.